न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मनसेचा दणका, झोपलेल्या कृषी विभागाला आली जाग। विक्रमगडमध्ये खत कीटकनाशक गोडाऊनवर छापा, दुकानदाराला नोटीस। मनसेने शेतकऱ्यांची फसवणूक, एमआरपीपेक्षा जास्त भावाने खतविक्री आणि अनावश्यक कीटकनाशकांची जबरदस्तीने विक्री हा मुद्दा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून उचलून धरल्यानंतरच कृषी विभाग खडबडून जागा झाला। लगेच मेभरत कृषी सेवा केंद्र, विक्रमगड या विक्रेत्याच्या गोडाऊनवर कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी SP इंगळे व दोंदे यांच्या नेतृत्वामध्ये 15 एप्रिल 2026 रोजी छापा टाकला। आणि तपासणीत काय समोर आलं? शेतकऱ्यांची लूट करणारा सगळा काळा बाजार उघड झाला। तपासणीत कीटकनाशक अधिनियम 1968 चे कलम 3 व 6, नियम 1971 चे कलम 10(1) व कीटकनाशक आदेश 1986 चा सर्रास भंग झाल्याचे उघड झाले। दुकानदाराने काय नियम पायदळी तुडवले बघा। 1. भावफलक व साठाफलक स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी लावलेलाच नाही। 2. साठा नोंदवही ठेवलेलीच नाही, नोंदवहीत सर्व कीटकनाशकांची नोंद नाही। 3. खरेदी कुठून केली याची नोंद नाही, खरेदी बिले गायब। 4. उत्पादकाच्या स्तोत्राची परवान्यात नोंद नाही। 5. दरमहा 5 तारखेला पंचायत समिती व परवानाधिकाऱ्यांना साठा विक्री अहवाल पाठवणे बंधनकारक असताना पाठवलाच जात नाही। 6. मुदत बाह्य कीटकनाशक विक्रीसाठी दुकानात ठेवणे। या सगळ्या उल्लंघनासाठी आपला विरुद्ध कायदेशीर कारवाई का करू नये, असा जाब विचारणारी नोटीस दुकानदाराला बजावली आहे। 8 दिवसांत उत्तर द्या, असा आदेश दिलाय। आता सवाल हा आहे, संबंधित दुकानदार काय उत्तर देणार? कागदोपत्री पूर्तता करून वेळ मारून नेणार का? विक्रमगडसारख्या आदिवासी क्षेत्रात शेतकऱ्यांची होणारी ही पिळवणूक, ही फसवणूक या कारवाईनंतर थांबणार का? शेतकऱ्याला खरंच दिलासा मिळणार का? दुकानदारावर नक्की कारवाई होणार का? परवाना रद्द होणार का? की मनसेच्या दणक्यानंतर झालेली ही कारवाई फक्त दाखवण्यापुरती आहे? कृषी विभाग आता तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार का? जनता उत्तर मागते। iNews 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट।